अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। शेतकरी, लाडक्या बहिणी आणि तरुणांसाठी महत्त्वाच्या घोषणांची शक्यता वर्तवली जाते। पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शहरांसाठी देखील मोठ्या घोषणांची शक्यता आहे। रस्ते, मेट्रो, आरोग्य सुविधांसाठी मोठ्या निधीची देखील शक्यता वर्तवली जाते। येत आहेत अर्थसंकल्प 11व्यांदा अर्थसंकल्प सादर करतायत। वेगळ्या अनोख्या पद्धतीने तुम्ही दादांना शुभेच्छा देताय। अगदी देणं साहजिक आहे। 11व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प दादा मांडतायत आणि दादाचे धडाकेबाज निर्णय, दादांची निर्णय क्षमता, त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प थोड्याच वेळात विधिमंडळात सादर होईल। त्यामुळे आमच्या शुभेच्छा मायबाप शेतकऱ्यांच्या वतीनं दादांना, शेतकऱ्याचा एक पुत्र म्हणून आमच्या शुभेच्छा आहेत। काय अर्थसंकल्पामधून अपेक्षा असणार? अर्थसंकल्पामधून लाडक्या बहिणींना जशा अपेक्षा आहेत, शेतकऱ्यांना वीज माफीची अपेक्षा आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव भेटावा अशा अपेक्षा आहेत। हे सर्व अपेक्षा पूर्ती करणारा आणि विरोधकांच्या दृष्टीने, आता विरोधकांना शेवटी हळद्या रोग झालेला आहे, त्यांना ते हळद्यासारखं पिवळत दिसणार, त्यांच्यासह होईल ते नंतर सांगतील। पण आम्हाला विश्वास आहे आर्थिक शिस्त आणि राज्याला सुद्धा आर्थिक शिस्त लावणारा नेता म्हणजे आदरणीय अजितदादा, आणि ते 11व्यांदा अर्थसंकल्प मांडतात याचा आम्हाला प्रत्येकाला अभिमान आहे आणि आम्हाला आनंद पण आहे। मागचं जे काही कामं आहेत, ही कामांचं दायित्व जे आहे ते देणे असल्यामुळं आताचा अर्थसंकल्प जो असेल तर जी शिस्त लावणारा अर्थसंकल्प असेल, म्हणजे जी काही तूट आहे ती भरून आली पाहिजे, त्या दृष्टीतनं हा अर्थसंकल्प असणार। मुळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला काय काय लागणार आहे, प्रगतीच्या दृष्टिकोनातून काय काय पावलं उचलली पाहिजे, हा प्रदीर्घ अनुभव हा दादांच्या पाठीशी असल्यामुळे याही बजेटमध्ये अनावश्यक असलेला खर्च कमी करून विकासाच्या दृष्टिकोनातून आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून नक्की हा अर्थसंकल्प असणार आहे। कॅमेरा पर्सन खंडू सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।